आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. ते सांगायला लागले, ब्रदर बोल, अपोलोची काल प्रार्थना झाली. मी असतो तर म्हणलं त्याला का घात घेतलं, मी येत नव्हतो प्रार्थनेला, मी प्रार्थनेला येताना तू त्याला का घेतलं. पण पौल इतका समंजसपणे, त्याला माहितीये मंडळी खडकावरती स्थिर होणं गरजेचं आहे. चर्च ऑन द रॉक, खडकावरची मंडळी. आता विचार करा, इथं ज्यांच्या घरामध्ये पौलाची प्रार्थना चालू आहे आणि ज्यांच्या घरात आता अपोलोची प्रार्थना झाली, हे दोन्ही नवीन आहेत. दोन्ही नवीन आहेत. सॉरी, कोण नवीन आहे? ज्याच्या घरात चालली तो नवीन आहे. हे दोघं मुळावलेले आहेत. विचार करा, पौल जाऊन जर अपोलोचं सांगायला लागल्यावर त्या व्यक्तीला खरं वाटेल पौल खरा का अपोलोस खरा, तो जाणार नाही का माग? चर्च ऑन द रॉक सांगत आहे, ख्रिस्ताची मंडळी, खडकावरची मंडळी. या मंडळीचं वैशिष्ट्य काय? ते लोकांच्या आत्मिक जीवनाची काळजी करत आहे. आत्मिक जीवनाची काळजी करा. कोणता व्यक्ती देवामध्ये कसा टिकून राहून याची खबरदारी घ्यायला पाहिजे. देवामध्ये टिकून राहणं फार गरजेचं आहे. आमच्या चुकीच्या बोलण्यानं, आमच्या चुकीच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळं कदाचित ते झाड ज्याच्यासाठी तुम्ही दोघं पण मेहनत घेतात, पण ते झाडच जळून गेलं तर देवाचं राज्य कसं वाढणार आहे? कसं वाढणार आहे देवाचं राज्य? येशूनं या मंडळीत ते पाहिलेलं आहे आणि तो पौलाला सांगत आहे, लोक मला काय म्हणून ओळखतात आणि तू मला काय म्हणून समजत आहे. आमची धारणा काय चर्च संबंधानं, आमची कल्पना काय, कोणत्या गोष्टी आम्ही चर्च संबंधानं डोक्यामध्ये ठेवत आहोत, काय आमच्या डोक्यामध्ये चर्च संबंधानं चालू आहे. त्या मंडळी म्हणून मी पाहताय, त्या मंडळीमध्ये फक्त वाढवणारा देव हीच गोष्ट लक्षात ठेवा. वाढवणारा देव. मी कधीच आतापर्यंत स्वतःला जास्त प्रेझेंट करत आलो नाही. आणि मला बाहेर गेल्यावर बरेच लोक सांगतात, ते म्हणतात या आम्ही देवामध्ये वाढण्याचं कारण आतापर्यंत तुम्ही तुमच्याविषयी कमी, म्हणजे माझ्याविषयी मी बोलतच नाही, पण देवाविषयी जास्त बोलता. हा व्यक्ती लबाड आहे, देव लबाड नाही. हा व्यक्ती फसवेल, देव फसवणार नाही. हा व्यक्ती तुमचं नुकसान करेल, 100% हा व्यक्ती तुमचं नुकसान करेल, पण देव तुमचं कधीच नुकसान करणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, पौलही महत्वाचं नाही, अपोलोस पण महत्वाचा नाही. महत्वाचा कोण आहे? देव. म्हणजे मंडळीमध्ये व्यक्तिपूजा कधीच असता कामा नये. व्यक्तिपूजा असू नये. म्हणून म्हटलं, तुम्ही ज्यास एकत्र जमता त्यास तुमच्यामध्ये फुटी असता कामा नये. आणि शास्त्रात लिहिले, शेवटच्या दिवसामध्ये तुमचं एकत्र मिळणं वाढवा. काय म्हटलं? शेवटच्या दिवसामध्ये एकत्र मिळणं म्हणजे कमी होणार. ज्या अर्थी तो वाढवा म्हणतो ना, औषधाचा डोस वाढवा म्हणजे कमी पडतो म्हणून सांगतात डॉक्टर, औषधाचा डोस वाढवा. तसं एकत्र मिळणं होऊ नये याच्यासाठी सैतान काय करणार आहे? तुम्हाला कुठेतरी कुठल्या तरी झमेल्यामध्ये अडकून ठेवणार आहे. कोणत्या तरी गोष्टीमध्ये, आत्मिक गोष्टी. तुमचं झगडणं, वाचा परत ते वचन. हा, शेवटी प्रभूमध्ये काय व्हा? प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. पहिल्यांदा तो म्हणतो तुम्ही प्रभूमध्ये स्ट्रॉंग व्हा. काय व्हा? बलवान व्हा, वीक होऊ नका. बलवानच्या विरोधामध्ये अशक्त. कोण अशक्त आहे? तो म्हणतो मी लावलं, तो अशक्त आहे. मी लावलं ना, माझा आत्मा आहे, माझा अमुक आहे, मी याला प्रभूकडे गेलो. तुम्ही कशाला गेलात? तुम्ही कशाला गेलात? तो म्हणतो प्रभूमध्ये तुम्ही कसे झालेला आहात? कमजोर, फुसका एकदम, काहीच उपयोग नाही तुझा. तुला मी या उद्देशानं पाठवलं. तो म्हटलं जाऊन सर्व राष्ट्राला शुभवर्तमान सांग. हा उद्देश आहे. प्रत्येक व्यक्तीला देवाचं वचन समजलं पाहिजे. घराघरामध्ये वचन पेरलं गेलं पाहिजे. गावागावामध्ये वचन पेरलं पाहिजे. लक्षात ठेवा, गावागावात. काल दुपारी मी असं बसलेलं असताना एक व्यक्तीचा कॉल आला, साहेब मी तुमचं फार मोठं बॅनर घोडेगावमध्ये पाहिलं, तुमची तिथं सभा आहे. सभा आहे का त्या ठिकाणामध्ये? आणि किती तारखेला सभा आहे? तुम्ही बॅनर पाहिला तर मला त्याला माहित नाही, मी तोच व्यक्ती ज्याचा फोटो त्यांनी पाहिलेला.
तुम्ही पाहिलं नाही का? नाही हो, गाडीमधनं जाताना बघितलं आणि म्हटलं साहेबांची भेट व्हायला पाहिजे, तर त्या साहेबांचं आणि किती तारखेला सभा तिथं असणार आहे? मी सांगितलं मी नाही सांगितलं, मी पास्टर तेलोरे बोलतो, मी त्या तारखेला. नाही हो, गाडीतनं बघितलं, आता 100% त्या सभेसाठी येणार आहे. लोकांना देवाच्या वचनाची गरज आहे. हा व्यक्ती बोलतो नाही महत्वाचं, याच्यातला इशू खूप महत्वाचा आहे. खामगावची परवा एका आंटींचा फोन आला, ते सांगायला लागल्या. आम्ही ज्या खामगावमध्ये गेलो त्यावेळेस सुरुवातीला आम्हाला एवढं काही बरं वाटलं नाही. नंतर जसं मीटिंग रंगात आली तसं त्या आंटी सांगायला लागल्या, मुलगी एवढी प्रार्थनेत आली, मोठी ऑफिसर आहे. मी घरामध्ये बसले आणि थोडस आमच्या दोघांमध्ये किरकिर व्हायला लागल्यावर त्यांनी सांगितलं, मग मी काय ऐकलं त्या सभेमध्ये? आपण सगळे प्रश्न देवाच्या हाती सोपवायचे, आपलं एकमेकाशी कुरकुर करायचे नाही. याला परिवर्तन, याला बदल म्हटलंय. हे वचन ज्या लोकांकडे जातं ना त्यास बदलतं. तिथं काय मी माझी मंडळी स्थापन करून आलो, त्याला लोकांकडे घेऊन आलो. उद्देश लोकांकडे, लोक देवाकडे वळले पाहिजे. देवाकडे वळणं गरजेचं आहे. मग वाढवणारा देव आहे, देव वाढवणार त्यांना. आणि प्रभूची इच्छा आहे मंडळीमधले लोक आत्मिक जीवनामध्ये वाढावेत. वाढवणार कसं मग त्याला? अपोलोसन पावलाचं केलं तर कसं वाढणार? हा अपोलोसचा, हा पावलाचा. कधी कधी आम्ही पण म्हणतो ना, नाही ते आपल्या गटाचे नाही, बोलतो ते आपल्यातले नाही, हळू बोला. हा तुमचा येशून त्याचे 2 तुकडे केलेत का? अर्धा तुम्हाला दिला, अर्धा यांना दिला? नाही हो, आम्ही सगळे ख्रिस्ताचे आहोत. याला चर्च ऑन द रॉक म्हटलेलं आहे. कशाला भेद असायला पाहिजे? मंडळीमध्ये जर भेद असतील तर कुठली ती मंडळी? ती मेलेली मंडळी आहे. ज्या भेद आहे तुमच्यामध्ये, तर मग तुम्ही किती उड्या मारा, किती गाणे गा, किती भारी उपदेश तुमच्याकडे द्या, किती भारी बिल्डिंग बांधली जाऊ द्या, काय येशू ख्रिस्त आता तुम्ही बांधणार आहे ते चर्च सुंदर बांधणार आहात. मला माहिती, कल्पना आपल्यासमोर, स्ट्रक्चर आहे, आराखडा सगळा तयार आहे. आतमधली इमारत सुंदर असणार, बाहेरून छान दिसणार आहे. येथील लोक एकत्र. पण काय तुमचं ते एसी बघायला येणार आहे का? तुमचं डेकोरेशन बघायला येणार आहे? तो बघणार ते आतमधल्या लोकांची मन. ती मन तुमची कशी आहे? कसं अंतःकरण आहे तुमचं एकमेकाविषयी? कसं वाढवण्यासाठी तुम्ही मेहनत घेता? ती व्यक्ती वाढली पाहिजे. जसं आम्ही 3 उदाहरणं पाहिले. पहिल्या उदाहरणामध्ये पाहिलं, तो दान देणारा व्यक्ती आहे, ज्याला थैल्यानं दिलं. आणि दुसरा जो 2 टोल्या देणारा पण तितका रिस्पेक्टिव्ह आहे जितका थैल्यानं देणारा. याला म्हटलं टिकवून ठेवणं. यानं 2 टोल्या दिल्या म्हणून त्याचा व्हॅल्यू कमी नाही, आणि याने थैल्यानं दिला म्हणून त्याचा. येशू त्यांना शिकवतोय काय? त्यानं थैल्यानं दिला म्हणून तो नाही मोठा झाला, आणि त्याने 2 टोल्या दिल्या म्हणजे तो कमी नाही. याला इक्वलायझेशन म्हटलेलं आहे. चर्चमध्ये लोक कोण किती देतं याच्यापेक्षा तो व्यक्ती वाढला पाहिजे. त्याला म्हटलं चर्च ऑन द रॉक. दुसरा मुद्दा पाहिला, तो व्यक्ती चर्च मध्ये आला, त्याला वचन माहित नाही, तो पापी आहे, आधी लोकांना लुटत होता. पण आता चर्च मध्ये आल्यावर बदलायला लागला ना. वाढू तर द्या. वाढण्याच्या अगोदर जर तुम्ही त्याला तोडलं तर वाढणार कसा? म्हणजे प्रत्येक व्यक्तीला बदलण्यासाठी चर्च असावं, आणि बदलावं, बदलण्याची संधी त्याला मिळावी, त्याचं जीवन बदललं जावं, स्वभाव विचार बदलले जावे. जर लोकांना बदलण्याची संधी आम्ही दिली नाही तर मग जग बदलणार कसं हो? दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, करोना झाल्यानं सगळे हॉस्पिटल बंद केले. घराघरात करोना शिरून सगळे मेल असतो की आपण. पण हॉस्पिटलमध्ये त्यांना बोलवलं, त्यांच्यावर उपचार केले म्हणून बाकीचे वाचले ना. चर्च हे असंच ठिकाण आहे, इथं लोक बदलतील तर जग वाचेल. प्रियांनो, याला चर्च ऑन द रॉक म्हटलेलं आहे, याला मंडळी म्हटलेली, याला चर्च म्हटलेलं आहे. ते बदलावेत, त्यांचे विचार बदलले पाहिजेत. जर लोक बदलतील ना तर कुटुंबात शांती असणार आहे. कशी शांती येणार आहे? तुम्ही जगाच्या शांतीसाठी प्रार्थना करता. जगामध्ये शांती तेव्हा येईल जेव्हा कुटुंबामध्ये शांती येईल. आणि कुटुंबामध्ये शांती येण्यासाठी अशी व्यक्ती ज्या चर्चमध्ये येते त्या व्यक्तीचं परिवर्तनाची वाट तुम्हाला पाहावी लागेल. म्हणून म्हटलं, मी लावलं, अपोलोसने पाणी घातलं, वाढवणारा देव आहे. याला चर्च ऑन द रॉक म्हटलेले. त्यानंतर अजून एक गोष्ट वाचूया त्याच वचनामध्ये, मत्तयाचं शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 16 पासून 19 पर्यंत वचन. शिमोन पेत्राने उत्तर दिले, हा. आपण ख्रिस्त
जिवंत देवाचे पुत्र आहात. जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, येशूने त्याला म्हटलं, शिमोन बारयोना, शिमोन बारयोना, धन्य तुझी, धन्य तुझी, कारण मांस व रक्त मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने स्वर्गातील पित्यानं हे तुला प्रगट केले आहे. हे तुला प्रगट केलं आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस तू पेत्र आहेस, आणि या खडकावर या खडकावर मी आपली मंडळी रची. आता दुसरा भाग, मी खडकाविषयी बोलत आहे, ज्या खडकावरती ख्रिस्ताला आपल्या मंडळीची रचना करायची. आता दोन गोष्टी या ठिकाणामध्ये येशू बोलत आहे. तो पेत्रा, याच्या अगोदर तो म्हणतो शिमोन बारयोना, शिमोना, त्या मुलाला बसून घ्या, शिमोना. आता शिमोन आणि पेत्र या दोन गोष्टींना येशू एकमेकापासून वेगळं करत आहे. एक शिमोन आणि दुसरं पेत्र. ऐका, इकडं तो म्हणतो शिमोन बारयोना. शिमोन या शब्दाचा अर्थ आहे ऐकणे. ऐका, ऐकणे. तो शिमोना म्हणजे तू पूर्वी ऐकणारा होता. आता शिमोनावरती मंडळी रचू शकत नाही बरं का. शिमोनावरती मंडळी रचू शकत नाही. मग कोणावरती मंडळी रचू शकते? पेत्र. जोपर्यंत शिमोन पेत्र बनत नाही तोपर्यंत मंडळीची रचना होऊ शकत नाही. नीट ऐका, समजून घ्या. मी चर्च ऑन द रॉक संबंधानं सांगत आहे, खडकावरच्या मंडळी संबंधानं सांगत आहे. खडकावरच्या मंडळीमध्ये सुरुवातीला शिमोन असतो. आता शिमोन पेत्र बनला पाहिजे. जर शिमोन पेत्र बनत नाही तोपर्यंत मंडळीच अस्तित्वात येऊ शकत नाही किंवा खडकावरच्या मंडळीचा जन्मच होऊ शकत नाही. शिमोन म्हणजे ऐकणं. काय एक्झॅक्टली ऐकणं आणि काय एक्झॅक्टली पेत्र, या दोन गोष्टीमध्ये नेमकं प्रभूला आम्हाला काय शिकवायचं? शिमोन म्हणजे ऐकणं आणि पेत्र. आता येशू त्याला म्हणतो पेत्र, या नावावरती मी माझी मंडळी रचणार आहे. आणि पेत्र म्हणजे पेट्रास नावाचा खडक ज्याच्यामध्ये तेल असतं. हे तुम्हाला मी मागं पण सांगितलं. पेट्रास म्हणजे तेल असणारा खडक. शिमोन म्हणजे ऐकणं आणि पेट्रास म्हणजे तेल असणारा खडक. मग ऐकण्यामध्ये आणि खडकामध्ये असा काय फरक आहे? शिमोनामध्ये आणि पेत्रामध्ये काय फरक आहे? त्याच्यासाठी आपण करंथीकराचं पत्र, पहिलं पत्र 3रा अध्याय आणि 3 आणि 4 वचन आपण पाहणार आहोत. करंथीकराचं पहिलं पत्र 3रा अध्याय 3 आणि 4 वचन. कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. दैहिक आहात ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहे. हेवा व कलह आहे. त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही? दैहिक आहात का नाही? व मानवी रीतीनं चालता की नाही? कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलाचा आहे, दुसरा म्हणतो मी अपुल्लोसाचा आहे, तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही? मानवच आहात की नाही? इकडं तो शिमोन म्हणजे ऐकणं आणि दुसऱ्यांदा तो म्हणतो पेत्र. आता तू शिमोन नाही तर तुला लोक पेत्र म्हणतील आणि या खडकावरती मी आपली मंडळ रचेल. काय संदर्भ लागतो तरी काय? या येशूला या शिमोनाचा पेत्र बनवायचा आहे आणि त्याला या मंडळीतल्या लोकांना पण शिमोनातनं पेत्र बनवायचं आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याला पेत्र बनवायचं. आणि पेत्र या शब्दाचा अर्थ पेत्रास म्हणजे ज्याच्यामध्ये तेल सापडतं तो खडक. आता इथं करंथीकराच्या मंडळीला पत्र लिहिताना पौल काय म्हणतो माहिती का? ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा, कलह, लोभ आहे त्या अर्थी तुम्ही दैहिक आहे. आता शिमोन ऐकणं म्हणजे दैहिक. लक्षात घ्या, दैहिकता ही ऐकण्यानं निर्माण होते. दैहिक व्यक्ती ओळखायचा कसा? ऐकल्यानं दैहिक निर्माण व्यक्ती. तो व्यक्ती दैहिकता त्याच्या म्हणजे तिथं त्या लोकांना ते लोक म्हटले आम्ही नाही, आमच्या घरी अपोलोस प्रार्थना येतो. आम्ही कोणाचे आम्ही असंच वाचलं ना तिथं. काय म्हटलं? वाचा वचन. कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलाचा आहे, दुसरा म्हणतो मी अपुल्लोसाचा आहे, म्हणजे त्यांनी ऐकलं कुणाचं? अपोलोस. ऐकलं कुणाचं? पौलाचं. आता यांना आत्मिक बनवायचंय. मग तो म्हटलं की ऐकणारा नको. चर्च ऑन द रॉक कोणता खडक? जे लोक नुसते ऐकतात त्या लोकांवरती देव मंडळी रचत नाही. नुसते ऐकणारे लोक बरं का. चला नुसतं ऐकलं, कोण काय सांगितलं, चिम्याने सांगितलं, सोम्याने सांगितलं, याने. कधी कधी काय होतं माहिती का,
आम्ही एखाद्या व्यक्तीचं मत कोण आमच्या कानात काय सांगतं त्याच्यावर आम्ही मत बनवतो. त्यांच्यावरती मंडळी देव कधीच रचत नाही. पवित्र आत्मा ज्याच्यामध्ये आहे. दुसऱ्या भाषेत मी तुम्हाला स्पष्टीकरण करून देतो. शिमोनाच्या घरामध्ये येशू जेवायला गेल्यावर तिथं त्या ठिकाणामध्ये लोक कुजबुज करत आहे. हा नेहमी पापी लोकांच्या घरी जेवायला जातो, हे ऐकलंय त्यानं. जक्कयाच्या घरामध्ये येशू गेल्यावर तिथं पण हा नेहमी पाप्यांच्या पंक्तीला बसतो, हे सगळं ऐकत आहे. पण येशू त्याच्या पलीकडचं पाहतो. काय पाहतो? जक्कयाला आज या घराण्याला तारण प्राप्त झालं. मंडळीमध्ये असे लोक आवश्यक आहे जे एकमेकाचं ऐकून हेवे, एकमेकासंबंधानं हेवा, मत्सर, लोभ निर्माण करणारे लोक. याच्यावरती मंडळी कधीच रचली जाऊ शकत नाही, कधीच नाही रचली जाणार. त्या मंडळीचा विचार प्रभू करतो. त्या देवाच्या डोक्यामध्ये वेगळे विचार आहेत, संकल्पना स्पष्ट आहेत. त्याच्यामध्ये 133 स्तोत्रामध्ये म्हटलं पहा, बंधूंचं ऐक्यानं एकत्र येणं. मग हीच गोष्ट प्रेषितांच्या कृत्यामध्ये घडली नाही का? दुसऱ्या अध्यायामध्ये लोक घराघरामध्ये एकत्र जमले, भाकर बोडण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये तत्पर झाले आणि तिथं हजारो लोकांची भर त्यांच्यामध्ये पडली. ते चर्च ऑन द रॉक आहे. लोक एकत्र जमले, प्रार्थनेसाठी एकत्र जमले. इथं मात्र काय घडलं? पौलानं तिथं पाहिलं, तो म्हणतो आणि मी अपोलोसचा, एक जण म्हणतो मी पौलाचा आहे. तो म्हणतो कशी काय मंडळी मी रचेल तिथं? अपोलोस आणि पौल या दोघांना एकत्र आणणार कोण? अरे हे दोघं एकच आहेत, अपोलोस आणि पौल. पौल स्वतःच म्हणतो ना, मी लावलं, अपोलोसने पाणी घातलं, वाढवणारा देव आहे. लोकांचं नुकसान झालं ना, पण इथं पार्ट्या तर पडल्या ना अपोलोस आणि पौलाची. मंडळांमध्ये आज काय चालू आहे? चर्चेस मध्ये आज काय चालू आहे? पार्ट्या पडल्याच का नाही? मग कसं काय म्हणू शकतो ख्रिस्ताची मंडळी? आम्ही कसं म्हणू शकतोय ख्रिस्ताचं चर्च आहे? आम्ही म्हटलं ख्रिस्ताची मंडळी, बिब्लिकली तर सिद्ध होत नाही ती ख्रिस्ताची मंडळी आहे. ती एखाद्या चर्च मालकी असेल ती. मला वाटतं शिलो माझं चर्च आहे ते ख्रिस्ताचं चर्च आहे, पण देव वचनात न पाहणार ना ख्रिस्ताचं चर्च कसं आहे. मी म्हणतो माझं चर्च येशू. येशूचं चर्च दिसण्यासाठी ज्या प्रकारची क्वालिटीची गरज आहे आणि ती क्वालिटी जर चर्च मध्ये नसेल, माझं वचन परत कारण तुम्ही अजून दैहिक आहात, ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहे, हेवा व कलह आहे, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही? त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही? व मानवी रीतीने चालता की नाही? मानवी रीतीने चालता की नाही? कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलाचा आहे, मी पौलाचा आहे, दुसरा म्हणतो मी अपोल्लोसाचा आहे, मी अपोलोस आहे, तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही? तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही? अपोल्लोस कोण? अपोलोस कोण? आणि पौल कोण? आणि पौल कोण? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत. लक्षात घ्या, जे तुम्हाला वाढवतात ते फक्त सेवक आहे. देव तर येशू आहे. देव येशू आहे म्हणजे तुमचं लक्ष ख्रिस्ताकडेच लागलं पाहिजे ना. मग व्यक्तीकडे कसं काय लागलेलं आहे? या चर्चमध्ये लोकांचं लक्ष येशूपेक्षा लोकांकडे जास्त लागलं जातं. ते चर्च ऑन द रॉक होऊ शकत नाही, ख्रिस्ताची मंडळीच होऊ शकत नाही. ख्रिस्ताची मंडळी होण्यासाठी मला या सगळ्या तो तुम्ही आत्मिक लोक बना. तुमच्यामध्ये दैहिकपणा असता कामा नये. दैहिक गोष्टी आमच्यातनं निघून गेल्या पाहिजे. कोणत्या दैहिक गोष्टी? परत वाचा बरं ते, ज्या अर्थी तुमच्यामध्ये. कारण तुम्ही अजून दैहिक आहात. कोण दैहिक आहे? पहा, दैहिक लोक कोण आहेत? आत्मिक लोक सांगण्याच्या अगोदर दैहिक कोण आहेत? काय लिहिले? ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहे, हेवा व कलह आहे, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही? त्यांनीच प्रश्न केला, तुमच्यात हेवा आहे का? हेवा म्हणजे काय? समजा इथं वाजवणारा शारोड आहे, मला वाटतं की नाही मला वाजवायचंय, म्हणजे मी कोण आहे? आला का नाही हेवा? हा कधी जातोय मी वाजवतोय. ही भावना ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीमध्ये येते. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. एखादी जागा प्रभूनं तुम्हाला ठेवलेली आहे आणि लक्षात ठेवा, तुमची जागा ही देवानं तुम्हाला दिलेली आहे. कोणती का जागा असेल. मला प्रीचिंगची जागा देवानं दिली, मग मी त्या प्रीचिंग मध्ये समाधानी आहे. मला तेलोरीची जागा दिली म्हणून मला दिनाकरणची जागा नकोय, मला त्याचा नाही हेवा पाहिजे.
त्यास मी स्वर्गामध्ये जाईल ना, जे प्रतिफळ देव त्यांना देईल ते प्रतिफळ मला पण मिळणार आहे. तुम्ही खुर्च्या लावायचं काम करताना तर तुम्हाला खुर्च्या, समजा तुम्ही खुर्च्या लावल्याच नाही, लोक बसणार कुठं? आणि तुम्ही बसलेल्या खुर्चीवर एखाद्याला पश्चाताप होईल तर त्याच्या तारणामध्ये तुमचा पण तेवढा सहभाग असणार आहे ना. कोणीतरी सांगितलं की सूरजनी सांगितलं, एक पोरगी आली, तिला 3-4 उलट्या झाल्या तिथं. मग ते पुसायला पाहिजे होतं, धुवायला पाहिजे होतं, वाट पाहिली कुणी, पण तिने ते धुतलं. बरं, त्या पोरीने उलट्या केल्या, घरी गेली, दुसऱ्या रविवारी ती परत आली. हॉस्पिटलमध्ये तिला सुटका मिळाली नाही, पण दुसऱ्या रविवारी, बरोबर आहे रे चांदनी, दुसऱ्या रविवारी चर्चमध्ये आल्यावर ती नाही, दुसरी होती हा, बसली तिथं, तू आणली होती ती. हा, मग तिला सुटका तर मिळाली ना, मग या सुटकेमध्ये तिचं नाव येणार का नाही? तिने ते पुसलं, ही किती मोठी सेवा आहे. मग त्याच्यासाठी मला प्रीचरच बनलं पाहिजे असं काही नाहीये. ज्याही काम तुम्ही करता ना, ते काम इमानीद्वारे करता. त्यास प्रभू म्हणतो हे चर्च ऑन द रॉक आहे, ही खडकावरची मंडळी आहे. या मंडळीला कळतं महत्व काय. नुसते लोक येतात हा विचार नाही, आलेल्या लोकांना तुम्ही कसं ट्रीट करता तितकं महत्वाचं आहे. चर्च ऑन द रॉक त्याला म्हटलेलं आहे, खडकावरची मंडळी त्याला म्हटलेलं आहे. लोक त्रासात येणार, त्यांचा त्रास जर आम्हाला सहन झाला नाही तर आम्ही कसली चर्च ऑन द रॉक हो? लंगडे, लुळे, पांगळे, विचार करा, येशूकडे येणारे कुष्ठरोगी सुद्धा येशूकडे आले हो. पॉसिबल आहे का? त्या काळामध्ये तर त्यांना कोणी जवळ करत नव्हतं. तोंडाला त्यांच्या फाटके कपडे घालावं लागत होते, डोकं झाकावं लागत होतं, आणि तोंडाला मास्क लावत होता. जो मास्क तुम्ही आता लावता, त्या काळात ते तोंडाला मास्क लावत होते, आणि ते तोंड झाकून आणि म्हणायचे की आम्ही अपवित्र 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 म्हणायचे, म्हणत पळावं लागायचं. मग त्यांना कळायचं लोकांना कुष्ठरोगी आला, आणि तो कुष्ठरोगी येशूकडे आला. समजा आलाच नसता तर 10 कुष्ठरोगी बरे झाले कसे असते? चर्च ऑन द रॉकची संकल्पना समजून घ्या. या खडकावरती मी आपली मंडळी रचली. दैहिकता तुमच्यामध्ये असता कामा नये, आत्मिकच गोष्टी तुमच्यामध्ये असू द्या. जर तुम्ही आत्मिक असाल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा लोभ नाहीये. लोभ हा सैतानापासूनचा आहे. जेव्हा लोभ येतो ना, तेव्हा आमचं आत्मिक मनुष्य आतमध्ये मरायला लागतो. कलह, ते भांडणाचा आत्मा, कलह निर्माण करणारा आत्मा. ज्या मंडळीमध्ये, ज्या चर्चमध्ये कलह आहे, ती मंडळी ख्रिस्ताची मंडळी नसते. ऐका, मग किती वर्ष आमचं, आता तुम्ही म्हणाल 27 वर्ष झाली, 27 वर्ष बघतच नाही तो. ज्या दिवशी मंडळीमध्ये कलह येतात ना, तेव्हाच प्रभू म्हणतो या मंडळीशी माझा संबंधच नाहीये. नाही हो, समजून घ्या. ख्रिस्तानं क्रुसावरती आपला प्राण दिला, कुशीमध्ये भाला बोसकला, यासाठी की हृदय सगळ्याची नीट व्हावी. शेवटचं भाला त्याच्या कुशीत बोसकला ना, उद्देश काय होता माहिती का? लोकांची हृदय नीट व्हायला पाहिजे. पण लोकांची हृदय जर मंडळीमध्ये नीट नसतील ना, तर क्रुसावरचं बलिदान व्यर्थ. तो म्हणतो ही मंडळी माझी नाहीच आहे, यांच्यासाठी नाही रक्त सांडलं. नाही कलं पाहिजे. कशासाठी कलं? कोणत्या गोष्टीसाठी कलं? आम्ही देवाच्या मंदिरामध्ये देवाचं ऐकण्यासाठी आलेलो आहोत. लोकांनी आमचं ऐकावं ही अपेक्षा का? कलह का निर्माण होतात? लोक आमचं ऐकत नाही म्हणून कलह. पण तुमचं ऐकावं अशी अपेक्षा तुम्ही का करता? त्यांनी देवाचं ऐकलं पाहिजे ना, त्यांनी देवाचं ऐकावं. मला वाईट वाटत नाही कोणी माझं ऐकलं नाही तर, बरं का, अगदी प्रामाणिकपणे. पूर्वी वाटायचं ते, मला पूर्वी वाटायचं, नवीन नवीन मनोज तेलवर आलं तर असं डोकं फिरायचं नाही ऐकलं तर. मग माझं असं वाटायचं की तिरस्कार करायचो त्या व्यक्तीचा, आवडतच नव्हतं माझं कोणी नाही ऐकलं की. मग एवढं फाड 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 बोलून मोकळं व्हायचो. जसं सेवा करत गेलो ना तसं कळलं, लोकांनी आपलं नाही ऐकलं चालेल पण देवाचं ऐकलं पाहिजे. कळलंय ते आता. आणि मग हृदयामधनं प्रेम येतं. असं नाही की मला कोणी सगळेच माझं कौतुक करतात. तुम्ही कुठेही बोला ते येतच माझ्यापर्यंत. आणि शेवटी हे लोक तुमच्यावर, माझ्यावर जास्त प्रेम करतात. तुम्ही कुठे बोलला ते बरोबर येतं. म्हणजे तुमचं बोलणं कशासाठी आपण, बरं आता तुम्ही बोलला म्हणून माझं 2 कोटीचं नुकसान झालं म्हणून मी काय म्हणतो, हे असं बोललो काय 2 कोटीचं नुकसान झालं? बोलले, केले असेल बोलता बोलता चर्चा. म्हणजे न ऐकणं याच्यामुळेच आम्ही एकमेकापासून दूर जातो. पण
जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याचं ऐकतो त्यास आम्ही सगळे एकत्र येतो. म्हणतो ना, शिमोन म्हणजे ऐकणं आणि पेत्र म्हणजे आतमध्ये तेल असणारा खडक, आणि तेल म्हणजे पवित्र आत्मा. म्हणजे आता तुम्ही लोकांचं ऐकत नाही, कुणाचं ऐकता? पवित्र आत्म्याचं. पवित्र आत्म्याचं ऐका. पवित्र आत्मा तुम्हाला काय सांगतो? पवित्र आत्मा म्हणतो प्रीती कर. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ प्रीती, शांती. म्हणजे पवित्र आत्मा काय टोचणी देत असतो? काय टोचणी देतो? काय सांगतो? झोपले, अजून तर खायचंय आपल्याला. काय कर म्हणतो? प्रीती कर. अजून काय? आनंद कर. काय म्हणतो? मग आनंद कर म्हणतो, पण तुम्हाला त्या व्यक्तीला बघितलं की दुःख होतं. हे जे सांगतोय ना ते आत्मिक गोष्टी. म्हणजे व्यक्ती, माणूस दुःखी होतो, रडतो, आनंदी होतो, सगळं माणसाला बघूनच होतं. तुम्ही भिंतीला बघून थोडं छान कधी आली, बरेच का लेकर बाळ भिंतीला म्हणतात? नाही, माणसं लागतात. डोकं कधी फिरतं? माणसाला भिंतीला बघून होतं डोकं फिरतं, पडद्याला बघून डोकं फिरतं. सगळं माणसाच्या भोवती तुमचं जीवन आहे. बरं, मुळामध्ये हे सगळे लोक तुमच्यामध्ये यासाठी पेरले की तुमचं टेम्परेचर तपासावं. तुम्हाला किती दुःख होतं आणि तुम्ही किती आत्मिक आहे. तुम्ही म्हणाल नाही सगळे चांगलेच लोक. देवा, तो राजाच भेटू नये. मी रात्री प्रार्थना केल्यावर सिंहाच्या गुहेत मला, पण राजाचं तोंड सकाळी दिसू देऊ नको. सकाळी उठल्या उठल्या राजाच येतो. दानिएला, तुझ्या देवाने वाचवलं का? आतून तेवढंच पवित्र आत्मा सांगतो, आनंदानं मन महाराजचे राग असा. हे चर्च ऑन द रॉक आहे. तुमच्या समोरचे लोक तुम्हाला नापसंत असणारे लोक असतील, तुमचा तिरस्कार करणारे लोक असतील, पण तुम्ही आत्मिक आहात, तर आत्मिक लोकांनी कुठल्याही प्रकारचं हेवा, मत्सर, कायच लिहिलंय, कला दाखवून भांडण दिसू देऊ नका. दिसूच द्यायचं नाही भांडण. सगळीकडे वावर वलांडण्याचा सण करू नका. कधी कधी सगळ्याला, तुला नाही, हो तुझ्या समोर, तुला प्रेस धरवतो, याला नाही. मग कसले आत्मिक लोक आहात? कोण म्हटलं तुम्हाला आत्मिक लोक आहे? तुम्हाला कोण म्हटलं तुम्ही स्वर्गात जाणार आहे? कोण सांगितलं? त्याला घेऊन या, बडवतो त्याला मीच. कोण सांगितलं स्वर्गात जाणार आहे? आणि कुणाला तिकीट, तुम्हाला तिकीट दिलं कोणी स्वर्गामध्ये पोहोचण्याचं? चर्चमध्ये एंट्री मिळेल तुम्हाला, कारण चर्च बांधायचंय आम्हाला, या घेऊन नोटा, आम्ही बांधतो. पण स्वर्गाच्या राज्याचं काय? अहो, स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी देव वारंवार या लोकांना तुमच्या समोर ठेवत असतो, आणि देवाचं काम तेच आहे. यहुदा 30 रुपयाला विकणार आहे तरी येशू बरोबर ठेवलाच. पेत्र शिव्या देणार आहे तरी येशू बरोबर त्याला राहावं लागेल. हे असणारच आहे. शिव्या देणारे लोक असतील, तुम्हाला विकणारे लोक असतील, पण चर्च ऑन द रॉक खडकावरची मंडळी, खडकावर राहा, अशा प्रकारची मंडळी. अजून एक वचन वाचू. करंथीकराचं पहिलं पत्र 10वा अध्याय 1 ते 5 वचन. बंधुजन हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते, आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले, आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून, ऐकावर का, आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. या गोष्टींविषयी तुम्ही अजान असावे अशी माझी इच्छा नाही. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता. यामुळं त्यांचा रानात नाश झाला. आता पहा, मी तुम्हाला चर्च ऑन द रॉक सांगतो. इथं ख्रिस्ताची खडकावरच्या मंडळीची संकल्पना सांगतो. तो म्हणतो की हे सगळे रानामध्ये निघालेले लोक आहेत. तुम्ही पण 27 वर्ष माझ्यावर रानात निघालेले आहात.
आभार मानतो तुमचे. 27 वर्ष माझ्यासारख्या पाळकाबरोबर चालत आहे, नाही का? 27 वर्ष. मग बरेच लोक मला सांगतात ना, बाळक साहेब आम्हाला असं वाटतं सगळं विकून येऊन तुमच्या घरातच राहावं. मी म्हटलं फक्त 3 दिवसाच्या मीटिंग पुरता मी ओके. माझ्या घरात जर तुम्ही राहिला ना माझ्या संगती, तर मी तुम्हाला पाहिजे ते बक्षीस देईल. इतकं सोपं नाहीये. मला बेअर करणं, मला सहन करणं सोपं नाही. सगळंच परफेक्ट लागतं. कारण मी स्वतः चुकत नाही. मी स्वतः खबरदारी घेतो की आपण चुकायचं नाही. कारण मला खूप जबाबदारी ना. अहो विचार करा, मी चुकलो तर किती चुकतील, किती विचार करावा लागतो. माझा एक निर्णय चुकला, मी काही तुमच्या पुरता मर्यादित नाही, अख्खा महाराष्ट्र, परदेशात लोक ऐकत आहेत त्यांना. मग किती मला रिस्ट्रिक्शन असतात. सगळ्याच गोष्टीमध्ये मला विचार करावा लागतो. म्हणून तर मी म्हटलं ना, मग तुम्हाला बोललो सगळं बनव पण तेलोरे बनवू नको, लय डेंजर आहे. हे लाईफच फार डेंजरस. विचार करा. आता हे सगळे लोक या मोशेच्या माग 40 वर्ष चालले बरं का. तुम्ही तर 27 वर्ष, 40 वर्ष चालले मोशेच्या माग. आणि चालता चालता पवित्र शास्त्र काय सांगतं, सगळेजण त्यांचा बाप्तिस्मा मोशेमध्ये झाला. ऐका, हे पहिले मोशेचे असणारे मेंबर सगळ्यांचा बाप्तिस्मा मोशेमध्ये झाला. सगळे आध्यात्मिक अन्न त्यांनी खाल्लं, सगळ्यांनी आध्यात्मिक अन्न खाल्लं आणि ख्रिस्त म्हटलेल्या खडकातनं पाणी प्यालं बरं का. काय त्या मंडळीच विषय सांगितलं, जी मोशेच्या बरोबर चाललेली मंडळी. पण असं लिहिलं, प्रभू या सगळ्याविषयी संतुष्ट नव्हता. सगळ्याविषयी संतुष्ट नव्हता म्हणजे आनंदी नव्हता. आत्मिक लोक होते, बाप्तिस्मा झालेले लोक होते, वचन ग्रहण करत होते, सांगल तशा आज्ञेचं पालन करत होते. कुठंच काही त्यांची चूक नव्हती. पण तरी सुद्धा काय म्हटलं, देव त्यांच्याविषयी संतुष्ट हा. नव्हता. यामुळे त्यांचा रानात नाश झाला. रानात त्यांचा नाश झाला. या गोष्टी आपल्याला उदाहरणादाखल, या गोष्टी मंडळीला उदाहरणादाखल. एक्झाम्पल, उदाहरण म्हणजे कळतं का, की तिथं एक उदाहरण तुमच्या समोर सेटअप केलं. चर्च समोर, तुमच्या समोर, मंडळी समोर सेटअप केलं. कोणतं? बाप्तिस्मा झाला, आत्मिक लोक आहेत, 40 वर्ष मोशे बरोबर चाललेले लोक आहेत, 40 वर्ष चालले. पण गेले किती कानानामध्ये? फक्त 2 लोक. एवढे लोक निघाले, 30 लाख लोक निघाले, पोचले किती कानानामध्ये? बाकीच्यांचं काय झालं? रानात नाश झालं. का? देवानं त्यांना तपासलं, टेस्ट केलं. वचनदत्त देशामध्ये यांना घेऊन जायचंय. येशू म्हणतो पेत्राला, या खडकावरती मी आपली मंडळी रचेल. कोणता खडक? आता इकडं पण यांच्या मागे खडक चालत, आता इकडं पण देवाला या खडकावरच्या मंडळीची रचना करायची होती. इथं पण खडकावरच मंडळी, खडकच त्यांच्या मागे चाललेलं आहे असं लिहिलं. तो खडक त्यांच्या मागे मागे चालत होता. वाचता का खरेदीकराच्या पत्रामध्ये परत एकदा आमच्या मागे चालणारा मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. मोशेमध्ये त्या सगळ्यांचा बाप्तिस्मा झाला. त्या सर्वांनी एकाच प्रकारचं आध्यात्मिक अन्न सेवन, म्हणजे त्यांचा पाळक एकच. 27 वर्ष तुमचं पाळक खायचं, तुम्ही पाळक नाही बदलला, तेच खाल्लं 27 वर्षापासून एकच. आणि तुम्हाला मी डुप्लिकेट मॅगी नाही दिली बरं का. दिली का मॅगी तुम्हाला? मनावर एकंदर दिली मॅगी म्हणून. असं दिलं की ते तुम्हाला ढेकरा सुद्धा येत नव्हत्या. खावं का नाही खावं, कधी कोड दिलं, कधी गोड दिलं, कधी कडू दिलं, कधी पचत नव्हतं तरी बळजबरीने दिलं. पण तुमची काळजी घेतली. तुम्ही रडला कधी कधी, कधी कधी तुमच्या डोक्यात पण आलं चर्च सोडून जावं. आलं तुमच्या डोक्यामध्ये, मला माहिती येते ती भावना. पण हे सगळं होत असताना उद्देश काय होता? तेच अन्न खावं जे देवानं तुम्हाला द्यायचं ठरवलेलं बरं का. देवानं तुम्हाला द्यायचं ठरवलं, लक्षात ठेवा. आता काय झालं माहिती का, प्रभूनं सुरुवातीला सगळ्यांना गोड गोड असणारा मान्ना दिला. पचला का त्यांना? मग ते म्हटले की नाही मला मटण पाहिजे, देवाने मटण पण दिलं. पचलं का त्यांना?
मग मागितले का नाही कारलं, काकडी, भेंडी, कांदा, टमाटा, अद्रक, लसूण मागितलं का नाही रानामध्ये? मग आता देवाला माहिती यांना एकाच टाईपचं नको आहे, यांना वेगवेगळ्या व्हरायटीचं पाहिजे. दिलं देवानं त्यांना ते पण. तरी सुद्धा ते खाऊन रानामध्ये मारून गेले. ते काय मेले? देवानं त्यांना मारलं असं लिहिलेलं आहे. खडकावरची मंडळी पण रानामध्ये ते मरून गेलेले आहेत. एवढ्या वर्षाच्या प्रवासामध्ये एवढं कठीण प्रवास, त्यांनी सगळं ते फारोचं असणारं मिसळ सोडला आणि रानातनं बाहेर पडले आणि तरी सुद्धा त्या मिसरातनं बाहेर पडून रानामध्ये ते मरून गेले. का? कारण आत्मिक लोक असताना सुद्धा या मंडळीमध्ये जे खाल्लं, आत्मिक खाल्लं, वाचा ते वचन म्हणजे तुम्हाला स्पष्टीकरण होईल. त्या सर्वांनी एकाच प्रकारचं आध्यात्मिक अन्न सेवन खाल्लं आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले. कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. या गोष्टींविषयी तुम्ही अजान असावं अशी माझी इच्छा नाही. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी असं लिहिलंय, बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता. प्रश्न तोच आहे, तुम्ही या प्रवासामध्ये आहात पण आता किती लोकांविषयी देव संतुष्ट नाही? आपण तर एन्जॉय करत आहोत. 27 वर्ष प्रभूने आम्हाला चालवलेलं आहे. माझ्याविषयी मला धन्यवाद वाटते की मी 27 वर्ष या मंडळीचं पालन पोषण, पण देव माझ्याकडे पण पाहणार आहे. मोशेकडे त्यानं पाहिलं. ऐका बरं का, 40 वर्ष मोशे या लोकांना घेऊन चाललेला आहे. नीट ऐका. आता कनान आला, कनान दिसतोय मोशेला. देव सांगतो लांबून बघ, तुला नाही जायचं कनान म्हणा. इमॅजिन करू शकत नाही तुम्ही. 40 वर्ष या व्यक्तीनं तो पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं बरं. या मोशेनं फारोचा राजवाडा या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी त्यांना नाकारला. एवढं क्वालिफाईड व्यक्ती, पण तो मोशे या लोकांना मिस्रातनं बाहेर काढण्यासाठी त्यानं आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि त्याचं स्वप्न होतं मिस्रात, कनानात या लोकांना घेऊन जावं. पण आता देव त्याला म्हणतो तू कनानात जायचं नाही. म्हणजे देव खडकाच्या मंडळीविषयी, चर्च ऑन द रॉक विषयी सांगताना म्हणतो मी मोशेला जाऊ दिलं नाही, एवढ्या लोकांना जाऊ दिलं नाही, मग तुम्हाला जाऊ देईल का? हा प्रश्न आहे. प्रश्न तोच आहे. आत्मिक लोक आहात तुम्ही. त्या खडकातलं पाणी तुम्ही पिला की जो खडक तुमच्या पाठीमागे चालत होता तो तर ख्रिस्त होता. ख्रिस्तामधनं तुम्हाला सगळं मिळालेलं आहे. जे मिळालं ना तुम्हाला, मी माझा अनुभव नाही तुम्हाला सांगितलं, मी सगळे ख्रिस्ताचे गुण तुम्हाला सांगितलेले आहेत. आजपर्यंत मी जे सांगितलं, ज्या क्वालिटीज तुम्हाला सांगितल्या त्या ख्रिस्ताच्या. सहनशीलता, इंद्रिय दमन, सौम्यता, प्रीतीचे शब्द, हृदयामध्ये ममता, या सगळ्या ख्रिस्ताच्या तुम्ही ऐकल्या. किती आतमध्ये गेल्या आणि किती स्वतःला लागूकरण केलं. किंवा ते सगळं ऐकल्यावर बाप्तिस्मा होऊन त्याच्याबरोबर चालून सुद्धा असं कसं आमचं वर्तन घडलं की ज्या वर्तनामुळं जसं रानामध्ये या लोकांचा देवानं नाश केला तसा देव आमचा नाश करणार नाही का? देव आमचा नाश करणार नाही का? कसा मी गृहीत धरून चालतो की नाही, मी चर्चला जातो, मी प्रभूच्या मागे चाललो, आता मी स्वर्गामध्ये नाही. देव आम्हाला तपासतो. या लोकांना देवानं तपासलं. तुमची सुद्धा तपासणी 27 वर्षानंतर प्रभू करत आहे. देव मलाही तपासत आहे. मला माझी प्रौढी मारताच येणार नाही. माझ्या समोर जर मोशीला देव म्हणतो तुला कणान बघता येणार नाही, ऐका बरं का, शिलो हे एक नुसतं मर्यादित असणारं स्वप्न नाही. मी मागच पोरांना सांगितलं, हे चर्च बांधून संपत नाही. हे चर्च बांधून देवाचं विजन खूप मोठं आहे, जे 97 सालामध्ये आपल्याला मिळालेलं होतं. आपल्या कणाती पसरव, मोठा कर, मेखा पक्क्या ठोक, खूप वाढणार आहे. आणि हा व्यक्ती पुढे नेणार नाही, पवित्र आत्मा पुढे घेऊन जाणार आहे. पण समजा त्या दृष्टांतामध्ये जर मीच नसेल, मोशेच नाही आता कनानामध्ये जाण्यासाठी. तपासणी केली प्रभूनं मोशेची, तपासणी केली देवानं मंडळीची, तपासणी प्रभू तुमची पण करत आहे. तपासणी
या मंडळी बरोबर व्हिजन घेऊन चालणाऱ्या लोकांची पण केली. आज मंडळी ज्या वैभवामध्ये आहेत ते लोक त्या वैभवामध्ये नाहीत. असं न हो, पुढे अजून हे वाढेल आणि त्याच्यामध्ये तुमचा भाग नसावा. याच्यासारखी शोकांतिका कोणाची नसणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, जीवन जगताना फक्त प्रभूला डोळ्यासमोर ठेवून जगायचं असतं. त्याला चर्चांतराव आत्मिक राहा. प्रवासामध्ये आत्मिक जीवन सोडू नका. दैत्य येऊ नका. राग, द्वेष, मत्सर, कुरकुर. का लोकांचा राग नाही झाला? त्या मोशेचा त्यांनी द्वेष केला. हो, या लोकांमध्ये द्वेष होता. या लोकांमध्ये कुरकुरीचा आत्मा होता. हे समाधानी नव्हते. त्यांचं सारखं मागणं होतं. काहीतरी त्यांच्याकडे अपेक्षा आहे. सारखी त्यांच्याकडनं काहीतरी अपेक्षा आहे. अपेक्षा करू नका. सगळ्यात मोठी अपेक्षा देवाची संगती आमच्या बरोबर असावी. अजून थोडा वेळ आहे, पाहूया. वेळ आहे तर आपल्याला की नाही. काय जेवण तर कुठं घरी जाऊन करायचं. निर्गमाचं पुस्तक 33 अध्याय 21 आणि 22 वचन. असं आहे निर्गमाचं पुस्तक 33 अध्याय 21 आणि 22 वचन. परमेश्वर म्हणाला, माझ्यापाशी एक जागा आहे, येथे या खडकावर उभा राहा. असे होईल की माझे तेज जवळून चालले असता, माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन. मी तुला खडकाच्या भेगेत ठेवील. मी निघून जाईपर्यंत आपल्या हातानं तुला झाकीन. मग मी आपला हात काढून घेईन. मी आपला हात काढून घेईल आणि तुला पाठमोरा दिसेल. पण माझे मुख दिसावयाचे आता तो म्हणतो की पेत्राला, या खडकावरती मी आपली मंडळी रचेल. नीट ऐका. असा कोणता खडक ज्या खडकावरती त्याला मंडळीची रचना करायची? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, हे पिलर, हा स्लॅब, हे छत आणि या असणाऱ्या भिंती हे चर्च नाही. अजिबात नाही. हे चर्च ही इमारत आहे. देव चर्चला म्हणजे मंडळीला नेण्यासाठी येणार आहे. त्या बिल्डिंग वर्गामध्ये नाही जाणार. अजिबात नाही जाणार. मग चर्च म्हणून आम्ही जाणार आहोत. तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे. मग आता या चर्चची रचना खडकावरती करायची. तुमचं चर्च खडकावरती बांधलं पाहिजे. आता मोशेला सुद्धा हा प्रश्न पडला. तो म्हणतो की मी आतापर्यंत देवाची वाणी ऐकली. देव माझ्याशी बोलत आहे. देवाची वाणी माझ्या कानावरती पडते. किती छान वाटतं. आता देवालाच मला पाहायचं. प्रत्यक्ष देवाला पाहायचं. ऐका, अपेक्षा अशी ठेवा की देवाचं दर्शन तुम्हाला घडावं. बरं का? असं जाऊ नका चर्चला. ज्यांनी देवाला पाहिलं ते बदलले. देवाला पाहिलेल्या लोकांचं वैशिष्ट्य ते बदलतात. काल एक आंटीचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मुलगा माझा अट्टल दारुड्या होता, बदलत नव्हता, दारू पिण्याचं सोडत नव्हता. कंटाळून तुम्हाला प्रार्थना करायला सांगितली आणि तुम्ही प्रार्थना केली. त्याच्या कानावरती शब्द पडले आणि मग त्याला एक व्हिडिओ दाखवला. व्हिडिओ दाखवल्यानंतर त्याने ठरवलं, आजपासून मी दारूला हात लावणार नाही. 4 दिवस झालं त्याने दारूला हात लावला नाही. ऐका, का तुम्हाला मी सांगतो माहिती का? कानावरती पडलेलं एवढं सुंदर असतं, प्रत्यक्ष पाहाल ते किती सुंदर असणार आहे. आता मोशेची प्रार्थना काय? तेव्हा मला तुला पाहायचंय. आता मंडळीची अपेक्षा काय असली पाहिजे? 40 वर्ष मोशे बरोबर मोशे सांगती प्रभू चाललाय. आता मोशे प्रार्थना करतो, नाही आता मला तुला पाहायचंय. 27 वर्ष तुम्ही मंडळी या नात्यानं प्रभूबरोबर चाललेला आहे. आता तुमची प्रार्थना काय असली पाहिजे? आता प्रभू भेटला पाहिजे. आता देव भेटला पाहिजे. चर्चला देव भेटला पाहिजे. चर्चमध्ये देव समजला पाहिजे प्रत्येक व्यक्तीला. मग आता या चर्च ऑन द रॉकची संकल्पना, खडकावरच्या मंडळीची संकल्पना सांगताना प्रभू त्याला काय सांगतो? मी तुला दिसेल. ऐका बर का मंडळी, ऐका. चर्च कान देऊ नाही का? आपले कान उघडे ठेवून तुम्ही ऐका. तो म्हटलं, मी तुला दिसेल, माझी समक्षता तुला दिसेल, माझं सानिध्य तुला दिसेल, पण तुला या खडकावरती मी उभं करेल ज्या खडकाला भेग आहे, ज्या खडकाला. हे फार मोठं चर्च होईल. कदाचित त्यास मी मेलेलो असेल. कदाचित आपल्यातले बरेच लोक प्रभूकडे विसावा पावलेले असतील. पण जे आहेत ना तरुण लेकरं, ते मी तुम्हाला सांगतो,
बिल्डिंग साठी एक दिवशी वाद होतील, होणार. जेवढं संपत्ती वाढले, पैसे वाढले, वाद वाढलेत. पण जर मंडळीमध्ये तुटलेलं अंतःकरण असेल, वाद वाढणार नाही. लोकांचं तारण झालेलं दिसेल, हजारोंची भर त्यांच्यामध्ये पडलेली दिसेल. आमेन. हजारोंची भर मंडळीमध्ये पडू द्या. वाद विवाद भांडण कधीच मंडळीमध्ये. म्हणून माझं नेहमी खबरदारी असते की नाही, काय झालं तरी लोकांनी एका दिलाचं एका चित्ताचं राहायला पाहिजे. नेहमी त्यांच्यामध्ये तडजोडीचं अंतःकरण असलं पाहिजे. कधी घृणा, तिरस्कार, कुठल्या प्रकारचं अंतःकरणामधली कठोरता असता का म्हणे. तिरस्काराचं जीवन हे आत्मिक जीवन नाही. खरं आत्मिक जीवन तुटलेलं अंतःकरण आहे. तुटलेलं अंतःकरण ठेवा, प्रीतीने भरलेलं अंतःकरण ठेवा. एक मुद्दा राहिला, आपण जाता जाता मी तुम्हाला सांगेन. चर्च ऑन द रॉक, पेत्रला तो म्हणतो, या खडकावरती मी आपली मंडळ रचेल. शिलोच्या लोकांनो, प्रभूला हा खडक तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आणि मला आनंद वाटतो की एवढ्या वेळ जवळ 2 तास चालू आहे सगळं, पण सगळ्यांचे असं वाटायला लागले 1 वाजायला जवळजवळ. पण तुम्ही अजून जे तुमच्या चेहऱ्यावरती तेज आहे, मला असं वाटतं तुम्हाला 3 वाजेपर्यंत सुद्धा मी कंटिन्यू केलं तरी तुम्ही ग्रहण कराल. पण मला देवाची स्तुती करूशी वाटते. आज सकाळी मला बोलण्याची ताकद नव्हती, गेला आठवडाभर घसा बिसा, आणि मी आतापर्यंत 26-27 वर्षात हेच केलेलं आहे. मी किती वेळा आजारी पडलो तरी तुम्हाला सांगितलं नाही, कारण मला माझी ड्युटी माहिती आहे. शेवटच्या क्षणापर्यंत प्रभूची सेवा करायची. आणि आज सकाळी पण माझी मंदिरामध्ये हीच प्रार्थना होती, देवा मरण येऊ दे, पण शेवटचा उपदेश करत करत मरण येऊ दे. देवानं गौरवी जीवन असणार आहे. आणि म्हणून आमची देखील प्रार्थना देवाकडे यास, एक मंडळी म्हणून तुमची प्रार्थना असू द्या. सेवेच्या बाहेर मला ठेवू नकोस प्रभू. लक्षात ठेवा, कर्तृत्व जगामध्ये खूप लोक करतात. त्यांचं कर्तृत्व त्यांची पिढी विसरून जाते. पण तुम्ही या पृथ्वी तलावरती केलेली सेवा पिढ्यानपिढ्या स्वर्गामध्ये स्थिर असते प्रियानो. आणि म्हणून तसलं जीवन जगा.